काँग्रेस पक्ष, अजित पवार गट ते काय करतात आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमची लढाई त्यांच्याबरोबर क्लिअर कट सुप्रीम कोर्टमध्ये चाललेली आहे. आजही मी माझ्या मतावर सातत्याने ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याचा फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट हे शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पहिला मुद्दा, आमची केस ही पहिली इलेक्शन कमिशनला गेली. इलेक्शन कमिशन मध्ये आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे संविधान आहे, त्या संविधानामध्ये आमदार खासदार काय म्हणतात त्याला मतदान नाहीये. ऑर्गनायझेशन कुणाच्या बरोबर आहे ते महत्वाचं आहे. ऑर्गनायझेशनची सगळी कागदपत्र, सगळी ॲफिडेव्हिट्स, सगळा जो पत्रव्यवहार आहे तो पूर्णपणे आम्ही त्या 8 हिअरिंग्स मध्ये, जिथे 80 वर्षाचे शरद पवार ज्यांनी पक्ष स्थापन केला ते स्वतः प्रत्येक हिअरिंगला हजर होते. आणि त्या प्रत्येक हिअरिंग मध्ये काय झालं हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक वेळेस आम्ही ब्रीफिंग केलं. 8 मीटिंग झाल्यानंतर 8 वेळा ऐकून घेतल्यानंतर आमच्यावर अर्थातच तो आदरणीय पवार साहेबांवर अन्याय होता. कारण का ते फाउंडर मेंबर, फाउंडर प्रेसिडेंट आणि पेपरवर्क सगळं त्यांचं व्यवस्थित आहे. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टात आजही आम्ही हिअरिंगवर हिअरिंग मागतोय, पण सुप्रीम कोर्टात आम्हाला हिअरिंग मिळत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार ही एक अरेंजमेंट आम्हाला करून देण्यात आली. कारण का आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाच्या विरोधात आजही आमची कोर्टात केस चालू आहे. कारण का मी मागेही तुम्हाला बोलते, मी पुन्हा रिपीट करते की आमची ही लढाई ज्याचा पक्ष आहे त्याला तो मिळाला पाहिजे. आणि नंतर आदरणीय पवार साहेबांनी त्या पक्षाचं काय करायचं हा आदरणीय पवार साहेबांचा स्वतःचा आणि त्यांची जी टीम असेल त्या प्रक्रियेमधली त्यांचा असेल. तो आमचा कुणाचा वैयक्तिक प्रश्न नाही. कारण का ही एक संघटना नाही, ही कोणाची मालकी नाहीये. पण ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी तो आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतला हे चुकीचं आहे. आणि लढाई एवढ्यासाठीच करायची की आज हा अन्याय आदरणीय पवार साहेबांवर झाला, उद्या हे देशामध्ये दुसऱ्या कुणावरही तो करतील. त्याच्यामुळे एखादा रूल्स आर मेड टू बी फॉलोड. नियम कायदे हे मनमानीसाठी नाही चालत. हा देश संविधानानेच चालणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच चालणार. उद्या कोणीही मनमानी करेल, उद्या तुमच्या चॅनल मध्ये आम्ही येऊ आणि म्हणू हे चॅनल आमचं आहे, चालेल का? नाही ना. त्याच्यामुळे ही नैतिकतेची लढाई आहे. ही बाकी कशाची लढाई नाही, नैतिकतेची लढाई. म्हणजे उद्या आदरणीय पवार साहेबांना तो पक्ष दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी काय करावं ते आणि त्या प्रक्रियेमधल्या लोकांनी निर्णय घ्यावा. कशाची केस कोर्टात आहे. आम्ही रोज तारीख आमचा मागतोय. ही लढाई कुठल्या व्यक्तीबरोबर नाहीये, ही प्रक्रियेची लढाई आहे. उद्या कुणाचाही पक्ष असा कोणीही फाउंडर मेंबर प्रेसिडेंट असताना, जे आदरणीय पवारसाहेब हे नुसते फाउंडर मेंबर नाहीये, ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि पुन्हा पुन्हा मी म्हणते की त्या संविधानात ती जी घटना आहे त्या पक्षाची, ती जर कोणीतरी वाचली तर त्या केसमध्ये, आमच्या विरोधकांच्या केसमध्ये दमच नाहीये. म्हणून इलेक्शन कमिशन मध्ये ते जरूर जिंकले असतील चुकीच्या पद्धतीने, पण ते कोर्टात नाही जिंकू शकत. आणि म्हणून आम्हाला तारीख कदाचित मिळत नसेल. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये नियम कायद्याप्रमाणे हे झालं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. एकीकडे शरद पवारांना मागच्या वेळेस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे भेटायला जात होते, तर आता पार्थ पवार शरद पवारांना भेटतात. नेमकी या भेटीमागे चर्चा काय? कारण की दोन्ही पक्ष सातत्यानं विलिनीकरण होणार अशा राजकीय वर्तुळात चर्चा आहेत आणि त्यातच पार्थ पवार आणि शरद पवारांची भेट सिल्वर ओकवर होते. चॅनल्सवर या चर्चा मी खूप वेळा पाहते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आज राज्यासमोर जी मोठी आव्हानं आहेत त्याच्या कामाला लागलेला आहे. आणि आम्ही संघटना, पक्ष हा लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल करवण्यासाठी, या लोकांना न्याय देण्यासाठी. त्याच्यामुळे ह्या ज्या चर्चा ज्या चालू असतात अनेक भागांमध्ये, तुम्ही अनेक वेळा मला प्रश्न विचारतात, त्या चालूच असतात. ठीक आहे, नाणं आमचं मार्केटमध्ये चाललंय, ह्याच्यात आम्हाला समाधान आहे. पण महत्वाची गोष्ट की हे लोक जे भेटतात, ह्या देशातले काश्मीर टू कन्याकुमारी याच्यामधले अनेक नेते सगळ्याच पक्षाचे
हे आदरणीय पवार साहेबांना बऱ्याच वेळा भेटत असतात. आता प्रफुल्लभाई किंवा तटकरे साहेब किंवा पार्थ पवार हे त्यांना का भेटले याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील. पण गाठी भेटी ह्या अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. अनेक महत्वाचे मुद्दे असतात, त्याच्यामुळे गाठी भेटी होत असतात. आणि मला असं वाटतं आदरणीय पवार साहेबांच्या मनाचा मोठेपणा पण आपण म्हणूया की समोरचा कसाही वागला तरी आदरणीय पवार साहेब ते सगळं विसरून त्या सगळ्या गोष्टी सोडून लार्जर पिक्चर काय, जास्ती काय महत्वाचं आहे, कुठलाही हेवा देवा मनात न ठेवता ते पुढे सगळ्यांनाच वेळ देत असतात. पुण्यामध्ये निधी वाटपावरतून खरं तर नाराजी नाट्य समोर येताना पाहायला मिळत आहेत. पुण्याची महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढलेला होता आणि आता अमोल बालवडकर असेल किंवा सुहास टिंगरे असतील यांचे निधी नगरसेवक फंडाचे ते भाजपने रोखलेले आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात त्या दोन्ही नगरसेवकांनी एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलंय आणि त्यांच्या विरोधात गणेश बिडकर यांनी खरं तर त्यांची तक्रार सुनेत्रा पवारांकडे केली. एक तर काँग्रेस पक्ष मी महिन्यातून एकदा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला बारामती लोकसभा मतदारसंघाचा रिव्ह्यू घ्यायला जाते. दरवेळीस मी जेव्हा जाते तेव्हा काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला आवर्जून त्याची माहिती देते की तुमची काही कामं पेंडिंग असतील तर जरूर सांगा, मी स्वतः त्याच्यात जातीने लक्ष घालीन. त्यामुळे दरवेळीस मी गेल्यावर त्या दोन्ही संघटनेना पक्षांना मी बोलवत असते आणि आमचा प्रयत्न आहे की पुण्याच्यासाठी आज पुण्यामध्ये खड्डे असतील, पाणी असतील, कचऱ्याचे प्रश्न असतील, अतिशय गंभीर झालेले आहेत आणि पुणे हे शहर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज कोलॅप्स झालेलं आहे असं अनेक लोक दबक्या आवाजात सातत्याने पुण्याबद्दल बोलत असतात. अनेक वेळा तीव्र नाराजीही आपल्याला लोकांमध्ये पुण्यात दिसते. त्यामुळे एवढी मोठी ताकद भारतीय जनता पक्षाला आली असली तरी गेल्या काही वर्षामध्ये फार काही पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये, पाण्यामध्ये, कचऱ्यामध्ये किंवा फ्लडिंगमध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा झाल्यात मला तरी कुठे दिसत. सौरभला देखील अटक करण्यात यावी त्यामुळे मागणी होत चालली की त्याला अटक करावी आणि आज एक भव्य मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आणि पवार कुटुंब ताकदीने उभं आहे. याच्याबद्दल आम्ही अनेक लोकांचीही चर्चा केली. आम्ही ते कालही आमचं तेच म्हणणं आहे, आज आहे उद्याच आहे की गलिच्छ राजकारण घरापर्यंत घेऊ नका. एखाद्याकडून चूक झाली असेल तर चूक आम्ही कधीही त्याला माफी नाही येणार, पण जर चुकीच्या पद्धतीने जर आमच्या खासदारांच्या कुटुंबाला किंवा कुठल्याही कार्यकर्त्यावर खोट्या केसेस जर या सरकारने केल्या तर आम्ही ते सहन करणार नाही. त्याच्यामुळे स्वतःची राजकीय पाळी भाजण्यासाठी तुम्ही जर बजरंग अप्पांवर किंवा त्यांच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा कुटुंबावर खोटे आरोप करणार असाल तर ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या विरोधात लढेल. आणि मी पुन्हा रिपीट करते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा ताकदीने बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे कालही होता, आजही आणि उद्याही राहील.